कोइंबतूरची ट्रिप फुल भन्नाट करूया. आपण सिग्नल आपण तोडलेला आहे. काय फाईन येईल ते बघूया. चला. हा सगळ्यात डेंजर रस्ता आहे. मानगाव इंदापूर याच्या पुढचा रूट आहे ना, तो एकदम चेंज असेल सगळा. आपल्या रक्ताचं नातं जोडलेलं हा ठिकाण तो म्हणजे रत्नागिरी हातकंबो. बंद केले, पाचशे सुद्धा काच बंद केले. पाचशे काय चालू है. जब ये सिटी के लोग सो जाते हैं तभी हम मौका देख के चौका मारते भाई. तर मित्रांनो, आता आपण आपल्या प्रवासाला निघूया आणि आता डायरेक्ट निघायची तयारी करूया. श्री स्वामी समर्थ महाराज जय. पहिला बत्ती करूया. बत्तीमध्ये बत्ती केली सकाळी. डायरेक्ट निघूया आणि म्हणजे आपला कुंकू बरोबर लागला ना. बाकीची आपली तयारी करूया. बॅग वगैरे सगळी आपली भरून झालेली आहे. पहिला म्हणजे आपली तयारी करायची आहे. पराठे घ्यायचे आहेत. हे आहेत लाडू. पराठे सुद्धा तयार झालेले आहेत. पराठे मला बोलली सगळ्याच्या सगळे घेऊन जावा, म्हणजे माझी मिसेस बोलली सगळ्यांना आपण घेणार आहे. टोटल आपण अशी 10 घेऊया, बाकीची ठेवून देऊया. चला हे पॅक करूया पहिला आणि डायरेक्टली घेऊया. कारण वाजलेत 3:45. बाहेर पडेपर्यंत आपल्याला साधारण 4:30 होतील. 4:30 4. चला हे बघा, हे पॅक झालेत. असं पण हे सुद्धा झालं आहे. डन. चला मग कोइंबतूरची ट्रिप फुल भन्नाट करूया. दुसऱ्या भागाला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण डायरेक्टली गाडीजवळ जाऊया. बॅगेत टाकूया. चला. गाडी बघा रात्री इथे लावलेली आणि या साईडला कचरा आहे. बाबा. चला गाडी पहिली साफ करूया, काच वगैरे, नंतर लगेच निघूया. चला भाऊनो, थोडी साफसफाई वगैरे झालेली आहे. तर पहिला आपण गाडीला सेल्फ मारूया. स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जय श्री महाकाल. हा 1300 किलोमीटरचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ. कुठे काय अडथळा असेल तर तुझ्या चरणी घे आणि आपला प्रवास हा सुखाचा होऊन दे. हा जो पाण्याचा बाटला आहे तो पहिला भरून घेऊ आपण. बाकी बॅग वगैरे सगळं आपण टाकली पेटीमध्ये आणि फक्त पाठची काच आहे ती ओपन करतो, म्हणजे आता वारा येईल. चला निघूया. आता पहिला बाहेर पडूया आणि पहिला पाणी पडून घेऊया. नवीन बाटला घेतला आणि निघालो बाबा सिग्नलवर ना. आपल्याला डायरेक्टली दादर मार्गे आपल्याला जाऊया. कारण सिग्नल लागलं सिग्नल सुटला. चला हा राईट टर्न मारूया. सिग्नल तसं पण सुटला आहे. चला निघालं तर कशाला थांबायचं. असं पण सिग्नल आपण तोडलेला आहे. काय फाईन येईल ते बघूया. चला. सुरुवातीला कोणाची बचपच नको म्हणून डायरेक्टली आपण निघालो. चला. आपण आता बरोबर पोर्तुगीज चर्चला आहे. हे बघ, आपल्या गाडीला डिझेलची लाईट लागलेली आहे काल रात्रीच आणि आपल्याला अट्टल सेतून जायचं आहे, म्हणजे बाहेर पनवेलला. तर त्याच्यामुळे आपण पहिला आपलं डिझेल टाकूया इथे पोर्तुगीज चर्चला. जो आपण आपला रेग्युलरचा जो डिझेल पंप आहे तिथे हे बघा लेफ्ट साईडला. चला फुल करून घ्या टाकी. मला असं वाटते 5-1 हजारापर्यंत आपली गाडी टाकी फुल होईल. बघा माझी जन्मभूमी दादर. डिझेल टाकून डायरेक्टली दादरला, म्हणजे आता इथं लेफ्ट मारायचा. समोर गेला बरोबर स्टेशन, राईट साईडला बरं सिग्नल क्रॉस करून तर बरोबर नक्षत्र मॉल आणि हा संपूर्ण दादरचा एरिया. बरोबर हा एरिया रस्त्याचं नाव पडतो रानाडे रोड, दादर वेस्ट. सर्कल मारून डायरेक्टली अटल सेतू. विषय गंभीर करून टाकूया. चला. हा बघा, हा लेफ्ट चाललाय डायरेक्टली अँटोपिल आणि हा राईट चाललाय डायरेक्टली गणेशनगर वडाळ्याला. तिथून डायरेक्टली आपल्याला एंट्री आहे ते म्हणजे अटल सेतूवरती. हे बघा अटल सेतू एंट्री. इथून फक्त 20 मिनिटात आपण अटल सेतू आहे बघा. या टोलवरती आलेलो अटल सेतूच्या. मोजून 20 मिनिटात. जास्त आपल्याला टाइम नाही लागला. बघा ही राईटची लाईन पकडूया.
कोकणाच्या रस्त्यातूनच आपल्या सूर्यदेवाचा दर्शन घेतला, मग आपल्या या प्रवासाला सुरुवात केली मोठ्या लॉंग जर्नी ट्रिपला. बरोबर 1300 किलोमीटर. काकडवडी, केळावर, कचोरी आणि उपासाचा चिवडा. तर हे पॅक कर. इंदापूर स्पेशल गणेश फरसाण. एवढं लांब चाललोय आणि परत मध्ये उपास वगैरे आहेत, सोमवार वगैरे. त्याच्यानंतर मग मध्ये काय कुठे काय खायला वगैरे समजा नाही भेटला तर मग काम भारी ना भाई आपला. हो, हा सगळ्यात डेंजर रस्ता आहे. मानगाव इंदापूर म्हणजे इंदापूरपर्यंत डेपोपर्यंत जायपर्यंत सिंगल रोड आहे, तर त्याच्यामुळे जरा जपून जावं लागते. जा बाई जा, दिल्या घरी सुखी राहा, सावकाश जा घरी. चला, आपली गाडी तिकडे लावली समोर. चला जाऊया. 250 रुपये ले पेजे. 4 आयटम गेले, तुम्हाला दाखवली मग कशी. 4 आयटमचे 250 रुपये. चला 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 चला. हो ना, आपण फरसाण घेऊन निघालो आणि तुमच्या मनात विचार नक्की येतील की हा कोकणात कसा चाललाय कोइंबतूरला. बरोबर ना, की तू दादा कोइंबतूरला चाललायस, तर मग कोकणातला कसं चाललायस आणि का चाललायस. कारण लांब तर पडणार भावानो 100%. पण काहीतरी काम आहे म्हणून चाललंय ना. हा, नुसतं दया काम आहे इसलिए जा रहा भाई. मित्रांनो, आपण जरा थांबलो तर जरा नाश्ता करायसाठी. तुम्हाला संध्याकाळी जो ब्लॉग टाकला आपला जो पहिला एपिसोड, त्याचे तुम्हाला मी एक आहे आपला तेजस कोपकर यांनी सांगले आहे की दादा ब्लॉग खूप दिवसाने आला. हो, ॲक्च्युली खूप दिवसाने आला. त्यानंतर संदीप एक आहे, संदीप 8983, तो पण बोला दादा की बरोबर बोला दादा, विश्वास कोणावरती ठेवायचा ना. चांगले कमेंट आहेत, चांगले कमेंट वाचतो मी. दुसरा योगेश मानकर, त्यांनी कमेंट केली आहे, खूप त्रास होतो तुम्हाला दादा, पण कष्ट प्रामाणिक आहेत, यश तुम्हाला चांगले मिळणार. श्री स्वामी समर्थ. योगेश दादा थँक्यू सो मच. आणि केतन पाटील यांनी एक खूप छान कमेंट केली आहे, पुढचा ब्लॉग लवकरच टाकणार. आता हा प्रवास आपला चालूच आहे असा पण कंटिन्यू. चौथी कमेंट अशी आहे, शरददादा पाटील 40 गावचे आहेत आपले. ते आपल्या ॲक्च्युली आपल्या ब्लॉगची वाटच बघत असतात की विजयदादा ब्लॉग कधी येतो आणि मी टाकतो घरी, म्हणजे बघतोय घरी. तर ते ॲक्च्युली प्रॉपर कमेंट करतात. पण त्यांना कुठचा जो ब्लॉगमधला जो कुठचा पार्ट आवडतो त्याची टायमिंग टाकतात, मला गाडी घ्यायची आहे असे त्यांनी कमेंट केली आहे. त्यांची पुढची कमेंट आहे, छान ब्लॉग झाला, थँक्यू सो मच दादा. त्यानंतर निलेश अमृते, लास्ट ट्रिप आधीच दाखवली का अहमदाबादवरून, MT आलास का. ॲक्च्युली माझी तब्येतच डाऊन होती, अहमदाबादवरून MT यायची म्हणून मी ॲक्च्युली ब्लॉग नाही केला. खूप छान असे कमेंट आहेत. हॅपी SK म्हणून एक आहे, त्यांनी सुद्धा छान कमेंट केलं. विजय भाऊ मला गाडी घ्यायची आहे, सांगा मला कुठली घ्यायची गाडी. दादा हात जोडून विनंती करतो, गाडी घेऊ नका, जर तुमच्याकडे धंदा असेल तरच गाडी घ्या. आणि मी असे छान असे कमेंट वाचले ते बघा, जे आवडीचे आहेत ते. आता आपला नाश्ता आलेला, आपण नाश्ता करूया मस्त की. तुम्हाला काय वाटते आपला तरी साधारण किती किलोमीटर वाढेल आपण जर या मार्गे चाललोय. बघा आता आपण बरोबर चिपळूण नगर सहकारी बँकच्या इथनं चाललोय आणि तरी साधारण किती किलोमीटर वाढेल तुमचा काय अंदाज आहे. याच्या पुढचा रूट आहे ना तो एकदम चेंज असेल सगळा, नवीन रूट. यावेळी आपण नवीन रूटने जाणार आहे स्पेशली. तुम्हाला सगळा हळूहळू
कळेलच आपण कुठपर्यंत जाणार ते. कोइंबतूरला कुठून एंट्री करायची. चला जरा पहिले हवा चेक करूया, कारण गाडी ना लय उडते. वजन तर फक्त सांगतो तुम्हाला 300-350 किलो असेल, पण गाडी लय उडते. चला आपण चेक करूया एकदा हवा. भाऊ जाम जोरदारचं काम चालू आहे बघा. या ब्रिजची भर सुद्धा पडलेली आहे संगमेश्वरची. मला असं वाटते हा मे महिन्यात पर्यंत हा ब्रिज मला असं वाटतं कम्प्लीट करणार म्हणजे करणार, कारण लय जोरदार काम चालू आहे. बरोबर यार भाऊ, कारण संगमेश्वरांसाठी ही आनंदाची बातमी असेल, कारण भरपूर संगमेश्वर म्हणजे त्रास हे सहन करत होते या ब्रिजमुळे. कारण एवढी इथे ट्रॅफिक व्हायची ना मे महिन्यात गणपतीच्या टायमाला, शिमग्या टायमाला खूप म्हणजे खूप. बरोबर हा काम झाला. तर कोणतं ठिकाण माहिती आहे ना? हा आहे आपल्या रक्ताचं नातं जोडलेलं हा ठिकाण, तो म्हणजे रत्नागिरी हातकंबो. हे बघा, थांबायचं नाही गाडी. ही गाडी कुठेच थांबणार नाही, डायरेक्टली नॉनस्टॉप आहे. हाँ, ये रुकने वाला नाम नहीं लेने वाला भाई, क्योंकि 18 दिन बाद निकल चुका है यह बंदा. 18 दिन नहीं, सॉरी 12 दिन के बाद निकल चुका है ये बंदा. ये रुकने वाला नहीं, नाम लेने वाला. क्या बोल रहे पब्लिक. तर भरपूर येते, पण गाडी थांबवायची सुद्धा इच्छा होत नाही, कारण मस्त थंड वातावरण आहे ना, आणि थंडी सुद्धा भरपूर आहे. दोन्ही सुद्धा काचा बंद केल्यात, पाचची सुद्धा काच बंद केली आहे ना, पाचची काच चालू आहे. म्हणजे मला झोप थोडी जाते पण आणि येते पण आहे. पण आता वाजले तर बरोबर 3:45 वाजले आलेत. आता आपण पाठीमागे कुडाळ वगैरे सोडला आहे, तर आपण सावंतवाडीत पोहोचू. पुढे बॉर्डर सुद्धा आपल्याला लागेल. मला आपण इथे कुठे वाजता चहा वगैरे असं बघूया, एक वाजता ब्लॅक टी पिऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. कारण एवढ्या लवकर थांबे नको, कारण भरपूर दिवस आराम झालेला आपला. चला पाहुणे बघा, इथे गाडी थांबवली आहे बरोबर. इथे हाय बरोबर श्रीराम चौक बांधायचे इथे बघा, हा ब्रिज आहे. इथे आपण जरा थांबलोय जरा 5-1 मिनिटासाठी. का? कारण मग आता इथेच कपडे वगैरे चेंज करतो, कारण पुढे आपल्याला बॉर्डरला थांबावं लागेल 5-1 मिनिटासाठी. आता मग त्यापेक्षा इथेच थांबून कपडे चेंज करू, लगेच निघूया. पहिले कपडे चेंज करूया, पटकन इथं प्रवासाला निघूया. थोडी झोप उड्यासाठी जरा 5 मिनिट थांबलो, जरा बरा वाटला. चला कपडे चेंज करूया. जब ये सिटी के लोग सो जाते हैं, तभी हम मौका देख के चौका मारते भाई. इसीलिए इस सिटी का नाम है पणजी. और जैसे ही मौका मिला वैसे ही भाग जाते हैं मालिक. आपको तो मालूम है रात को चलने की ज्यादा आदत है. सिटी कौन सा भी हो, इलाका कौन सा भी हो, और मुल्क भी कौन सा भी हो, मुल्क तो इंडिया ही रहेगा. चला, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचं स्मारक आहे सर्कलला. पेट्रोल पंप भेटला आहे, पण वाजलेत मध्ये किती, बरोबर 6:15 झाले बघा. उजडायला लागलेलं आहे बघा. चला इथे जरा आराम करूया. भरपूर झोप येते यार, भरपूर म्हणजे भरपूर. तरी गाडी नॉनस्टॉप घेऊन आलो इथपर्यंत. जरा आराम करूया आणि लगेच निघूया सकाळी, म्हणजे 8 वाजता. 8चा अलार्म लावूया. 1.25 तास चांगला झोपूया. चला, गुड नाईट.